मी सध्या उभा आहे कोपर स्थानकाच्या बाहेर उभा आहे मी। आपण बघू शकतो की ह्या सुसाट गाड्या या जात आहेत आणि हे कोपर स्थानक आहे। जर मध्ये कुठे अपघात झाला तर तातडीनं गरज असते ती रुग्णालयापर्यंत पोहोचायची। ह्या दोन स्टेशनांच्या बाबतीत आपण विचार केला तर कोपर स्टेशन मी दाखवू शकतो, अतिशय कुठलीही व्यवस्था इथे नाहीये। ब्रिज सुद्धा म्हणाल आपण तर तो एक छोटासा ब्रिज तिकडे दिसत आहे। ॲम्ब्युलन्स म्हणाल किंवा पोलिसांची तुकडी म्हणाल, कुठलीही व्यवस्था इथे कोपरला दिसत नाहीये। आणि जर दिवाचा आपण विचार केला तर आम्ही दिवाला सुद्धा जाऊन आलो। दिवा हे मोठं जंक्शन आहे, मात्र तरी सुद्धा तिकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था दिसली नाही। या दोन्ही ठिकाणच्या दरम्यान जर कुठला अपघात झाला तर प्रामुख्याने समस्या जाणवते ती म्हणजे रस्त्याची। इथून जवळ 5 किलोमीटर पर्यंत कुठलाही रस्ता नाहीये। म्हणजे जर का दिवाला कुठला अपघात झाला दिवाजवळ किंवा या कोपरजवळ सुद्धा, तर मुख्य रस्त्याला जाईपर्यंत साधारण 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आपल्याला कापावं लागतं। म्हणजे जो पडलेला माणूस आहे तो जर का जिवंत असेल तर त्याच्यापर्यंत उपचार कसे पोहोचवणार, त्याला रुग्णालयापर्यंत कसं नेणार, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे तो इथे भेडसावत आहे। त्यावर प्रामुख्याने रेल्वे प्रशासनाने इथल्या लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा। गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण ठाणे समांतर रस्ता रखडतो आहे, तो लवकरात लवकर मार्गी लागला तर यातील बरेचसे प्रश्न जे आहेत ते मिटू शकतात आणि रेल्वेने सुद्धा उपचारांवरती, प्रथमोपचारांवरती आणि जे जखमी झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात कसं नेता येईल ह्यावर जास्तीत जास्त जोर द्यायला हवा। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक सह विशाल वैद्य, झी मीडिया, कोपर स्टेशन, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।